याआधी वाघाला उमेदवारी देण्याऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली असं ठाकरेंनी म्हटलंय। म्हणून दिलगिरी व्यक्त करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले। ठाकरेंकडून तानाजी सावंत यांचा उल्लेख अयोग्य मंत्री असा करण्यात आलाय। तर तानाजी सावंत खरंच शिकलेला आहे का असं संजय राऊत यांनी विचारले। तानाजी सावंतांची डिग्री तपासली पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले। त्यावेळेला वाघाला उमेदवारी द्यायच्याऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि आता संजय, आपण बोलताना मी जे बोललो अयोग्य मंत्री, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा या माणसाला मंत्री केला नव्हता। याचं कारण असं की धरण फुटल्यानंतर जो माणूस खेकड्याने धरण फोडलं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकतो तो मंत्री होण्याच्या लायकीचाच नाहीये। आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तरी मंत्री केलेलं नव्हतं, करणारही नव्हतो। पण या खेकड्याने धरण तर फोडलंच, पण आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला। पण त्यांना कल्पना नाहीये शेवटी खेकडा आणि वाघामध्ये काय फरक असतो। खेकड्याची नांगी कशी ठेचायची ते या मर्द वाघांना पूर्ण माहिती आहे। पण याची चाल ही अशीच वाकडी 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 अशीच वाकडी जाणार। जाऊ दे, या तानाजीच्या गमती फार आहेत। हा तानाजी खरोखर प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे की त्याच्या डिग्र्या बोगस आहेत? हा तानाजी आरोग्य मंत्री झाला आणि आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी एक बैठक बोलवली। मगाशी ओमराजे आपण बरोबर बोललात की करोना काळात जर हा माणूस आरोग्य मंत्री असता तर या महाराष्ट्रात हा आकार माजला असता, उत्तर प्रदेश प्रमाणे। आज 350 वर्षाच्या नंतर सुद्धा सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, आनाजी पंत सगळी कुठल्या यादीत नावं जातात? गद्दार आणि तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे कुठल्या ह्याच्यात नावं जातात? खुद्दार। मला वाटतंय 350 वर्षाच्या नंतर सुद्धा जर गद्दारीचा डाग पुसला जाऊ शकत नसेल तर तसल्या खोक्यावर लात मारून खुद्दार व्हायचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला।